आज आपण करणार आहोत सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी। त्याआधी सर्वात अगोदर आपण वांग्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याचे मधातून 4 काप करून घ्यायचे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायचे जिरे। जिरे चांगले असे तडतडले की त्यात टाकायचा कांदा। कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांद्याचा कलर चेंज झाला की त्यात टाकायचं टमाटर। टमाटर टाकून झाल्यानंतर त्यात आपण टाकायचा ठेचलेला लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि त्याला चांगलं असं परतून घ्यायचं। टोमॅटो मॅश होईपर्यंत त्याला भाजायचं। त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत मसाल्यांमध्ये मी इथे हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि गोडा मसाला टाकला आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। मसाला भाजला की त्यात टाकायचा शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर आणि शेंगदाण्याला मसाला लागायला पाहिजे म्हणून त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं। थोडंसं पाणी घालून मसाला भाजून घ्यायचा जेणेकरून मसाला करपत नाही। त्यानंतर मध्ये एक एक करून वांगी सोडायची। मसाल्यामध्ये वांगी चांगली अशी फ्राय होऊ द्यायची। वांग्यांना मसाला लागला पाहिजे। त्यानंतर त्यात घालायचं 1 ग्लास पाणी। इथे मी पाणी कमीच घातले। तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त पाणी घालू शकता। त्यानंतर इथे घालायचं मीठ, कोथिंबीर आणि त्याला 10-15 मिनिटं वाफवत ठेवायचं। छान अशी उकळी आली की रेडी आहे आपली भाजी। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।